नमस्कार. नमस्कार. आज आपल्या भेटीला आल्या आहेत सौ गीता सुरेश राणे, म्हणजेच आमच्या सर्वांच्या लाडक्या गीताई. गीताई दहिसरमध्ये गेले कित्येक वर्ष स्वतःचं पाळणाघर चालवत आहे. तर आज आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊया. गीताई, तुझं बालपण कुठे गेलं? माझा बालपण कुठला? मुंबईमध्ये कुर्ल्यामध्ये. आणि शालेय शिक्षण कुठे झालं? शालेय शिक्षण कुर्ल्याला, कराडचे हायस्कूल. आणि पाळणाघर जे तुम्ही दहिसरमध्ये चालवतेस तू, ते किती वर्ष तरी चालवतेस? मी पाळणाघर पाळणाघरला झाली 30 वर्ष झाली. ओके. पाळणाघर चालू करून. म्हणजे तुम्ही मला बोलल्या होत्या की 1994 ते 2023 अशी 30 वर्षाचा तुमचा 30 प्रवास आहे. ओके. बरं, या 30 वर्षाच्या काळात साधारण किती मुलं पाळणाघरात आपल्या येऊन गेली? मला वाटतं 150च्या आसपास झालेली आहेत सगळी मुलं. काही मुलं कशी बाहेर गावी गेली, म्हणजे पार्ल्याला राहिला, कुठं बोरोली सोडून पलीकडे वेस्टला गेली, कांदिवलीला गेली, अशी करून माझी 150 मुलं झालेली आहेत. बरं, आणि साधारण काय वयोगटातली मुलं आपल्या पाळणाघरात होती? 2.5 महिन्यापासून ते मला वाटतं 11 किंवा 12 वर्षापर्यंत होती. मग 12 वर्षानंतर मग मुलं? 12 वर्षानंतर मग ती मुलं घरीच राहायला लागली. म्हणजे ते स्वतःच्या स्वतः करू शकतात, त्यामुळे शकतात. ती घरी काय. हो. पण 2.5 महिने म्हणजे खूप लहान बेबी ना. हो, खूपच. कारण साधारण मला वाटतं मॅटर्निटी लिव्ह बायकांना ना मॅटर्निटी लिव्ह आत्ता 6 महिने झाली, पण अगोदर 3 महिने मॅटर्निटी लिव्ह असायची. आणि मग ती मला वाटतं डिलिव्हरीच्या आधी पण 1 महिना घेतली जायची. त्यामुळे छोटं बेबी 2.5 महिन्यापासून तुझ्याकडे त्यावेळी आलं. पण खूप कठीण कसरतच असेल ना तारेवरची. खूप खूप. म्हणजे मी 2 बाजूला 2 मुलं घेऊन झोपवणं, त्यांचं खाणं भरवणं, ह्या गोष्टी मी खूप केल्यात. आणि अशी लहान मुलं माझ्याकडे ॲटलिस्ट 9-10 तरी होती. 2.5 वर्षापासूनची जी मुलं होती ती 9-10 वर्षाची होती, काही 3-4 वर्षाची होती. म्हणजे लहानच होती. त्यांना भरवण्यापासून सगळं. आणि लहान मुलांचं कसं होतं, 2.5 त्यांना वेळेवर देणं, म्हणजे 2-2 तासांनी त्यांचं म्हणा पालक द्यायचे, नाचणी सत्व म्हणा किंवा फ्रूट असं केळं मॅश करून, हे 2-2 तासाने मी मुलांना भरवायचे. जेव्हा मुलं अगदी लहान असतात की नाही, तेव्हा म्हणजे त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. हो. आणि मला बोलता बोलता गीताई म्हणाली होती की कधी कधी ॲट अ टाइम तिच्याकडे 12 मुलं असायची, 20 मुलं पण असायची. मग मी गीताईला विचारलं की तुम्ही कसं काय मॅनेज केलं? तर त्यामुळे नाही, मुलांच्या ना वेळा वेगळ्या असायच्या. काही मुलांच्या सकाळची शाळा, काही मुलांच्या संध्याकाळच्या शाळा, म्हणजे खूप छान टाईम मॅनेजमेंट तिच्याकडे होतं. खरंच कौतुक आहे. पण मग ही पाळणाघराची कल्पना कशी काय सुचली? पाळणाघराची कल्पना मला सुचली जेव्हा मी लग्न करून गेले. मी सर्व्हिस करत होते, मग नंतर 5-6 वर्ष गेल्यानंतर माझा वेळ जाईल ना म्हणून मी मॉन्टेसरी चालू केली. मग मॉन्टेसरीमध्ये जी मुलं यायची त्या मुलांची मला आवड लागली. मग 2 वर्ष मी लालबाग सोडून बोरिवलीला आले. तेव्हा मग मला असं वाटायला लागलं, माझं घर पण मोठं होतं. मग मी ना सकाळी 2 तास शाळा चालवायची आणि दुपारी 2 तास, म्हणजे 10 मुलं 8 मुलं अशी मी मॉन्टेसरीची शाळा चालवली. 2 बॅचेसमध्ये? 2 बॅचेसमध्ये. पण मग त्याच्यातून पाळणाघराचं कसं काय झालं? पाळणाघर असं झालं की मी बोरिवली दत्तानी पार्कमधनं जी निघाली ती चिंतामणीमध्ये दहिसरला राहायला आली. तेव्हा माझी फॅमिली होती, सासू होती आणि माझ्या नंदेची मुलं होती. मग ती नंदेची मुलं शाळेत जायला लागली, मला वेळ कसा. मग काही जणांनी विचारलं, गीताई आमच्या मुलांना ठेवाल का? मग ती जी कल्पना सुचली ती चालू झाली, ती चालूच झाली. बरोबर. म्हणजे ॲक्च्युली ना गीताई आहे ना, ते खूप छान आहे, साध्या आहेत. तिची कॅमेराला पण फेस नाही केलं, त्यामुळे त्या मुलाखत द्यायला तयार नव्हत्या, खूप घाबरतच होत्या. पण छान त्यांचे अनुभव त्यांनी मला आधी शेअर केले. त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की आधी त्यांच्याकडे त्यांची 3 भाचंडं राहायला होती, आणि त्यांचा स्वतःचा मुलगा होता, म्हणजे सुमेधा, विदुला आणि सलील आणि सुशा, अशी छान चार छोटी मुलं होती. त्यामुळे त्या संपूर्ण गृहिणी म्हणूनच होत्या. पण मुलांची आवड होती, मॉन्टेसरी वगैरे त्यांनी अगोदर चालवली होती. आणि नंतर मला माहिती आहे की चिंतामणी नगरमध्ये पण गीताई आहे ना गॅदरिंगमध्ये मुलांना डान्स शिकवायची, गाणी शिकवायची. त्यामुळे सतत त्यांच्याकडे विचारणं व्हायचीच की गीताई, कारण बायकांनाही कळतं ना की ह्या इतक्या प्रेमळ आणि मुलं पण यांच्याशी भेटायचे. पण कुटुंबातच लहान मुलं असल्यामुळे त्यांनी हे पाळणाघर म्हणजे केलं नव्हतं सुरू.
पण जसं जसं कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होत गेल्या आणि पालक तर विचारतच असतात ना, त्याच्यातूनच हळूहळू तू मला हळूहळू म्हणाले की ताईची पाळणाघर कसं सुरू झालं तुझं तुलाच हो, कळलं नाही मलाच ना. कळलं नाही. खरंच छान. पण मग आता इथे मला अजून एक तुम्हाला सांगावंसं वाटतं सगळ्यांना, की मुंबईसारख्या शहरात जर आपल्या कुटुंबाला आपल्याला चांगली जीवनशैली द्यायची असेल ना, तर कुटुंबात नवरा बायको दोघांनी सुद्धा नोकरी करणं गरजेचं असतं. आणि मग नोकरीसाठी जेव्हा स्त्री घराच्या बाहेर पडते ना, तेव्हा मुलांना कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न असतो. विशेषतः दैसरसारख्या सबर्बनमध्ये किंवा मुंबईच्या इथल्या कुठल्याही दुसऱ्या सबर्बनमध्ये नोकरीच्या 8 तासाव्यतिरिक्त ना प्रवासाचे जर 4 तास तुम्ही जोडले तर जवळजवळ 12 ते 13 तास ती गृहिणी घराच्या बाहेर असते आई. मग अशा वेळी आपल्या मुलांकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न असतो. पण आणि त्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो. तर अशा वेळी गीताईचं हे पाळणाघर हे ना आमच्यासाठी फार मोठं मोठं आमच्यासाठी एक काय म्हणू शकतो आपण त्याला एक आशीर्वादच होता. पण गीताई आपल्या पाळणाघरातल्या मुलांना तुम्ही कशा प्रकारे सवयी किंवा चांगल्या शिस्त लावली? मला ना पाळणाघरातल्या मुलांना शिस्त म्हणजे ना वेळेवरती जेवणं. पण पहिलं सकाळी शाळेतनं आल्यावर ती आल्या आल्या त्यांची शिस्त म्हणजे स्वतःच्या चपला जागेवर ठेवणं, बॅगा जागेवर ठेवणं स्वतःच्या, आणि हातपाय धुवून जेवायला बसणं. जेवण झालं की ती एवढी लहान मुलं असायची, 2.5 म्हणा 2 वर्षाची, म्हणजे मी शिस्त लावण्यापेक्षा बाजूच्या मुलांचं बघून ती मुलं ताट उचलणं, खरकट कुठलीच ताटाच्या खाली पडलं नाही, कारण स्वतःच्या हाताने स्वतः जेवायला लागेल. फक्त मी भात आणि वरण बनवायचे, पण पोळी भाजी खाताना स्वतःच्या हाताने ते खात होते. त्यामुळे ना ती एक शिस्त लागली मुलांना जेवणाची. जेवण झाल्या मग ती थोडा वेळ अशी टी व्ही बघणं आणि नंतर 2 ते 4 हा त्यांचा झोपण्याचा प्रकार असायचा. आरामाची वेळ. आरामाची वेळ असली की मुलं ती झोपायची आणि 4 वाजता उठल्या त्यांचा सुका नाश्ता, दूध म्हणा, बिस्किटं म्हणा, हे त्यांनी स्वतः आणलेलं असल्यामुळे ते स्वतः खायचे. आणि 6च्या नंतर कंपल्सरी त्या मुलांना अभ्यास करायला लावायचे. होमवर्क जो असेल तो मोठ्यांचा, आणि लहान मुलांना हातात पेन्सिल पकडण्यापासून मग मी त्यांना मदत करायची की ABCD, मराठी असेल तो आई, हे स्वतः हात पकडून मी शिकवलेलं आहे त्या मुलांना. आणि इथे अजून एक मला गीताईची आठवण तिथे सांगितलेली मला कळली की एक निमिषा नावाची मुलगी होती आणि ती ना लेफ्टी होती आणि तिला गीताईला शिकवण्यासाठी वेगळे परिश्रम घ्यावे लागले. इथे तुमच्या प्रेक्षकांमध्ये कोणी पालक असे असतील की ज्यांची मुलं लेफ्टी किंवा डावरी असतील ना, त्यांना कळत असेल की लेफ्टी मुलांना शिकवण्यासाठी आधी आपल्याला लेफ्ट हँड कसं लिहायचं ते आधी आपल्याला शिकवावं लागतं, नंतरच आपण त्यांना शिकवू शकतो. पण लेफ्टी मुलांचे स्ट्रोक्स वेगळे असतात. म्हणजे एक आई जी मेहनत घेते ती सगळी तू घेतली. आणि गीताई मला तू हे पण सांगितलेलं शिस्तीच्या मध्ये बॅगा म्हणा सगळ्या त्या ते पण प्लीज सांग मला आम्हाला. नाही, बॅगा म्हणजे त्या मुलांच्या बॅगा ना वाटेल तसं ठेवण्यापेक्षा लाईन मध्ये असायच्या, एका बाजूला ठेवणं. चपलांचा मला बॉक्स असायचा, त्या बॉक्समध्ये ठेवलेल्या असायच्या बॅगा ठेवायच्या. पुस्तकं काढली अभ्यास करताना ती स्वतःहून बॅगेत ठेवायच्या. म्हणजे मी त्यांना सांगायची ही शिस्त मला स्वतःला आवड होती आणि ही शिस्त मी मुलांना लावली होती. म्हणजे वेळेवर जेवणं, हा, वेळेवर जेवणं त्यांचं. आणि एक मला मुलांचं असं आवडतं, काही असू दे, कुठलंही वरण असू दे, भाज्या असू दे, कंपल्सरी खायचं. आणि त्यामुळे काय व्हायचं, पालक मला येऊन सांगायचे काकी तुम्ही म्हणे खूप छान मुलांना वळण लावलंय की जेणेकरून सगळ्या भाज्या खायला लागल्या. आणि माझ्याकडे काय व्हायचं, मी स्वतः जेवण द्यायचे, पोळी वरण भात सगळं, भाज्या काही असेल, गुरुवारचं वेगळं असं गोड असायचा पदार्थ, पण कंपल्सरी खायची मुलं ती त्या मानाने. म्हणजे मला आठवतं आहे की मोठी मुलं असायची ना, म्हणजे सगळ्या वयोगटातली मुलं गीताईकडे होती आणि माझी दोन्ही मुलं गीताईकडेच वाढली. तर म्हणजे जरा मोठी मुलं असतात ना, मोठी मुलं किंवा मुली, मग त्या लहान मुलांची आपोआप त्यांची काळजी घेणं, त्यांचा अभ्यास करून घेणं, त्यांच्याशी खेळणं, हो की नाही. आणि हल्ली ना कुटुंबात एकच मुलगा किंवा एकच मुलगी असते. अशा वेळी पाळणाघरामध्ये ना त्यांना आपल्यापेक्षा मोठ्या मुलांमध्ये खेळायचं, अभ्यास करायचे, एक आवड, सहजीवन कसं असायला हवं ते पाळणाघरामध्ये त्यांना कळलं. त्यामुळे
म्हणजे पाळणाघर ही एक प्रकारची शाळाच झाली ना, की चांगलं संस्कार घडवण्याची. संस्कार. म्हणजे गीताईच्या पाळणाघरात ना मुलं नुसती सुरक्षितच नाही राहिली, तर ती सुसंस्कारित झाली आणि त्यांना स्वयंशिस्त पण लागली. हे मी हक्काने सांगू शकते, कारण माझी दोन्ही मुलं गीताईच्याचकडे वाढली. बरोबर, गीताई ही मुलं जेवण स्वतः आणायची की कसं काय, जरा सांगशील का? नाही, काय झालं माहितीये, ती स्वतःही आणायची, पण ना एक असा एक असं सांगायचं वाटतं की मला एक म्हणजे बेबी सिटिंग तिने ना काय केलं होतं माहितीये, फोडणीचा भात दिला होता. आता फोडणीचा भात म्हटल्यावर तो रात्रीच्या भाताचा असतो, आणि हे मी स्वतः बघितलं. आणि ती मुलगी खूपच लहान होती, 2-2.5 वर्षाची. मग म्हटलं उगाच तिचा प्रॉब्लेम नको, पोटात दुखेल, काय होईल, ते सगळं माझ्यावर येईल. म्हणून मग मी तिला सांगितलं, मी काय तिला जेवण देत नाही, मी माझ्याकडचं देत. तिथून जी स्वतः सवय लागली मुलांना, मग मुलं कोणी डबा आणत नव्हते. मी माझ्याकडनं पोळी, भाजी, वरण सगळं, म्हणजे काय म्हणतात त्याला, भाजीपासून सगळं, पापड, लोणच्यापासून सगळं जेवणाची सवय लागली. तुझ्याकडची काळ्या वाटाण्याची आमटी हो, हो. मुलांना अतिशय आणि आवडायची. ती वडे म्हणा, काळे वाटाणे म्हणा, आणि खरं सांगू ना मी तुला, की जेणेकरून ना चिकन असायचं. चिकन असलं की वडे असायचे, गरम गरम वडे देणं, पुऱ्या देणं, हे असायचं. तसं बुधवारचं ऑमलेट म्हणा, किंवा एक अंड उकडून द्यायचे मुलांना. आपण त्याला काय म्हणतो, पौष्टिक जेवण बुधवारचं द्यायचे, कारण रविवारी सुट्टी असायची. मग बुधवारच्या टायमाला काय व्हायचं, एक अंड उकडून देणं, ऑमलेट देणं, हे मी प्रत्येक मुलाला देत होते. आणि तू मुलांना गरम गरम पोळ्या आणि गरम गरम पोळ्या द्यायची. आणि मला वाटतं तू म्हणजे गुरुवारी तुझा घरचा नैवेद्य हा, असायचा. गुरुवारी माझ्याकडे साईबाबांचा ना प्रसाद असायचा, खिचडी म्हणा, नैवेद्य गोड. तो एवढा मुलांना खिचडी, गुरुवार आला की म्हणायच्या, काकी आज खिचडी केलीत ना, काकी काकी तुम्ही हे केलीत ना. पण वेगवेगळ्या खिचड्या, एकच प्रकारची खिचडी नसायची. कारण मला एकच माहिती होतं, सगळ्या डाळी एकत्र करून जी खिचडी करायची, पौष्टिक म्हणा ती खिचडी, त्याच्यात शेंगदाणे टाकणं, आणि मुलं आवडीने ती खात होती पूर्ण. म्हणजे माझ्याकडे त्यावेळी 16, मला आत्ता आठवतो, 16 मुलं होती. त्या खिचडीसाठी दर गुरुवार आला की आज काकीकडे खिचडी आहे, त्यामुळे ती मुलं आवडीने खिचडी खायची. आणि गीताई म्हणजे सगळ्यांच्या हक्काची. म्हणजे मला आठवतं की माझा मुलगा तेजल छोटा होता आणि त्याच्याबरोबरची जुई पण छोटी होती. मग त्या दोघांचं मांडीवर एक किस्सा तुला सांगते, की दोघंही सारखेच 15 दिवसाचा फरक. एकाला तानूला इथे, म्हणजे तेजलला इथे घ्यायची, आणि काय तिचं नाव आता, जुई तिला एकीला घ्यायची. पण तानू कसं, आता मी सांगते, म्हणजे तानू असा नाजूक आणि असा असल्यामुळे तो मांडीवर बरा पडायचा. त्यामुळे, आणि तो हट्टाने मला मांडीवरच यायचा, तो खाली झोपायचाच नाही. मग हिला खाली झोपवलं की ते ही मग घरी जाऊन सांगायची, काकी तानूलाच घेऊन मांडीवर झोपवते, मला घेताय. मग तिच्या आईने मला विचारलं होतं, म्हटलं तसं नाही, तो झोपला की तिला घेते, मग तिला झोपवते. म्हणून असं करून एक झोपला तानू की जुई तिकडनं अशी झोपायची. पण शिस्ते, डोळे बंद म्हटलं की पूर्ण मुलं ती डोळे बंदच करायची, आणि कधी झोपायचे मला पण कळायचं. आणि त्याच्यानंतर मग मी काम करायचे सगळं, कारण मुलं सगळी झोपली. बाहेर मुली झोपायच्या, आणि नाही, बाहेर मुलं झोपायची आणि बेडरूममध्ये मुली झोपायच्या. त्यामुळे काय झालं, मला दोन्ही बाजूला बघायला लागायचे. मुलं डोळं बारीक करून बघायची, काकी बघतायचं, म्हणजे काकींचं प्रेम पण ना डोळे बंद. कोणी एका मुलाने जरी डोळे बंद, तानू डोळे बंद, मग डोळे बंद करता करता मुलांना गाढ झोपून जायचे. आणि 4-4:30ला मग त्यांना हक्काने उठवावं लागायचं, कारण दूध आणि अभ्यास करायचा असायचा. कारण पालक कसे 6-6:30ला येऊ लागायचे. त्यामुळे मग मी मुलांना ती थोडी शिस्त पण लागली होती, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, आणि वेळेवर त्यांचं. पण एक होतं, लाईनमध्ये बसायचे मुलं सगळी नाश्ता करायला. कोणाचं दूध असेल तर दूध द्यायचे, सुका खाऊ, कोणाला दूध नाही आवडायचं सुका खाऊ, असं करून मग ती मुलं खात होती. तेजीच्या आणि जुईच्या गोष्टीवरनं हेच सांगायचं आहे की मुलं ना खूप लहान होती. ही दोन्ही मुलं गीताईकडे ना 6 महिन्याची असताना वगैरे अशी आली होती. आणि लहान मुलांना ना आईच्या मांडीची उठ हवीच असायची, पण आई तर नसायची. मग आईची ही उणीव आमच्या गीताईने भरून काढली. बरं, मग गीताई ईशस्तवन मध्ये तू काय बघायची, मुलांचं काय करायची नक्की?
ईशस्थान म्हटलं की 6 वाजले की अभ्यास झाला की बॅगा भरायचे, कारण पालक यायचे 6:30. मग 6 वाजता देवाला बत्ती लावून मी देवाची प्रार्थना, म्हणजे मुलांना संध्याकाळचे श्लोक आणि सगळ्या विठ्ठलाचं नाव, दत्ताचं नाव, जेवढे देव असतील त्यांची नावं घ्यायची आणि शिस्तीत आणि सुरामध्ये घ्यायची. पहिला आवाज मोठा हळूहळू झाला की दुसरं लावायचं. आणि ईश्वरी प्रार्थना माझ्याकडे एक होती, ती मुलांना खूप आवडायची. ईश्वरी मी प्रार्थना. थोडं गीताईला थांबवते. म्हणजे गीताईने मला सांगितलं आणि मलाही माहिती, कारण म्हणजे दोन्ही मुलं गीताईकडे वाढल्यामुळे सदा सर्वदा, शुभम करोती, रामरक्षा, ओंकार, त्याच्यानंतर वेगवेगळे मंत्र, श्री गुरुदत्त वगैरे असं. आणि ती प्रार्थना आपली वामनराव पैंची प्रार्थना, जरा तो आम्हाला परत म्हणून आपण आवडते तुझ्या तोंडून ऐकायला. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. आमच्या गीताईला ना स्वतःला खूप अध्यात्माची आवड आहे. म्हणजे स्वामी समर्थांच्या आपल्या बैठकी असतात त्या ती करते. वामनराव पैंचं तर आमच्या इकडे बोरलीतच स्थान आहे, तिथे पण ती जाते. आणि ना त्यामुळे तिने मुलांना ही जी प्रार्थना शिकवली ना, आपण काय करतो, आपण मोठे बघा, आपण आपल्यासाठी मागत असतो की माझं मोठं घर होऊ दे, मला प्रमोशन मिळू दे. पण तिने लहानपणापासून मुलांना हे शिकवलं की तुम्ही सर्वांसाठी मागा. आणि माझी स्वतःची अशी समजूत आहे ना की जो माणूस स्वतःसाठी काहीतरी मागत असतो ना सतत देवाकडे, तेव्हा त्याच्याकडे तेवढं लक्ष देत नाही. पण जो माणूस सर्वांकरता मागतो ना, मग देव का विचार करतो, अरे हा तर सर्वांसाठी मागतो, मग ह्याच्याकडे कोण लक्ष देणार. मग देव आपल्याकडे लक्ष जरूर देतो. तर सर्वांसाठी मागणं, स्वतःपुरतं काही न मागणं, असं स्वार्थी विचार स्वतःपुरता न ठेवणं, हे कुठेतरी गीताईने आमच्या मुलांमध्ये लहानपणापासूनच रुजवलं आहे. गीताई, तुझ्याशी बोलताना माझ्यासुद्धा आणि मी एक छोटासा किस्सा सांगते. बोल. ईश्वरी प्रार्थना म्हणता का माहिती नाही, 2-3 मुलांनी शेवटचं वाक्य, माझ्या आई बाबांना सुखी ठेव, माझ्या दिदीला सुखी ठेव, माझ्या भावाला सुखी ठेव, अशी माझ्याकडे जी मुलं होती ना, 1-2 सुरुवात केली, त्याबरोबर सगळ्यांनी सुरुवात केली. शेवटमध्ये ईश्वरी प्रार्थना झाली ना, तर सगळेच, म्हणजे तानू म्हणा किंवा प्रतीक म्हणून एक नावाचा मुलगा होता, आणि श्रिया आणि समू, अशा ज्या मुली होत्या ना, मग मी ईश्वरी प्रार्थना म्हणता ही मुलं माझ्या आईबाबांना सुखी ठेवा, माझ्या दिदीला सुखी ठेवा, माझ्या दादाला सुखी ठेवा, हे जे वाक्य मी ऐकायचे ना, तुम्हाला एवढं भरून यायचं ना. आणि माझी मुलं ना अशी लाईनमध्ये होती, किचन पासून ते दरवाजापर्यंत बसायचे. मग पालक बाहेरून बघायचे की बाबा गीताईची प्रार्थना चालू आहे, मुलांना डिस्टर्ब करता कामा नये. बेल पण नाही वाजवायचे, पण बाहेरून बघायची. आणि ईश्वरी प्रार्थना झाली, सगळ्यांची झाली की मग पालक यायचे, कारण ते स्वतः पण ऐकायचे आणि तेच म्हणायचे, गीताई म्हणजे सॉरी काकी, तुम्ही खूप छान म्हणजे मुलांना हे केलं. आणि अजूनही ती मुलं मोठी झाली ना, पहिला एक आहे, घरातल्या देवाला नमस्कार करून जातात, अजूनही आहे. कारण मला प्रत्येक पालक येऊन सांगतो, काकी आज ना बाबूना नमस्कार करून गेला, म्हणजे जॉबला म्हणा, परीक्षेला म्हणा, नमस्कार करून आणि ईश्वरी प्रार्थना म्हणून जातात. अजूनही मला आठवतं ते. मला माहिती आहे गीताई हे सांगते ते, कारण गीताईचे हे बोलताना आमच्या लहान मुलांचं जे लहानपण आहे ना, हे मी नव्या परत जगते आहे. आणि हे जगताना माझ्या डोळ्यात खरोखर पाणी येत आहे. मला माझ्या डोळ्यासमोर ती दृश्य उभी राहिली आहे की आतमध्ये संध्याकाळी 7:30ची वेळ आहे, सगळी मुलं आतमध्ये ईश्वरस्तवन करतात आणि आम्ही पालक बाहेर बसतो की मुलांचं ईश्वरस्तवन झालं की त्यांना घेऊन जायचं. तर मला वाटतं ही मुलाखत नंतर हे सगळ्या मुलांचे पालक बघतीलच आणि त्या सगळ्यांच्या पण ह्याच भावना असतील, ते पण आपल्या मुलांचं लहानपण परत नव्याने जगतील. गीताई, आता मला तू काही तुझे असे निवडक अनुभव सांगशील का ह्या 30 वर्षातले? चांगले सांगायला गेले सगळे सांग, तर खूपच छान आहे. जर एखादा असे संस्मरणीय व ते चांगला वेगळा काही झाले. माझ्याकडे ना, मला आयुष्यात एक स्मरणीय असं हे आठवतं. आम्ही ना देवाची प्रार्थना म्हणत होतो सगळ्या, आणि माझ्याकडे ना मोठा देवारा होता आणि सगळ्यांना मी ओंकार उच्चार शिकवले होते. आणि सगळी मुलांना ओंकार उच्चार करता करता का माहिती नाही,
माझ्या देवारत्न ओंकारचा आवाज आला. तो आवाज आल्यावर मुलांनी सगळ्यांनी मला मिठी मारली. म्हणजे मी पण घाबरले, म्हटलं हे का असं झालं. म्हणून मग माझ्याकडे ना गौरी नावाची एक मुलगी होती, ती आता मोठी झाली, इंजिनियर झाली. ती अजूनही आठवण काढते. मला म्हणाले काकी परत बघा ना येतो का आवाज. आणि परत त्या मुलाने ओंकारचा आवाज केल्या केल्या परत आवाज आला. त्यावेळी माझ्याकडे तुझाच मुलगा होता तानू, तो पण आला. तो माझ्याकडे बघतोय, म्हणजे तो खेळत होता, लहानच होता. तो गाडी बिडी लावून काहीतरी बाहेर हॉलमध्ये खेळता. पण म्हणजे तो अनुभव मला खूप खूप अजूनही आठवतो. माझे मिस्टर पण आले होते ना नंतर ऑफिसमधनं. त्यांना मी सांगते अहो असं असं आपल्या घरात आवाज आला. आणि मी प्रत्येकाला सांगत गेली, प्रत्येक पालकांना सांगितलं असं असं आहे घरातनं मुलांचा आवाज, मुलांचा ओंकार आणि देवारातनं ओंकार येणं. का माहिती नाही, शुभ संकेत होता कसला काय होतं मला खरंच काहीच कल्पना नाही. काय असतं माहिती, लहान मुलं ही पण देवाचीच रूपं असतात. आणि जेव्हा संध्याकाळच्या वेळेला एक सामायिक प्रार्थना आपण करतो ना, तेव्हा एकूण वातावरणच वेगळ्या प्रकारे भारावून जातं. आणि सायकोलॉजीचा आता मी जेव्हा थोडा अभ्यास करते, मी सायकोलॉजीची विद्यार्थिनी आहे सध्या, तर त्याच्यामध्ये आपण 2 ते 6 या वयोगटात मुलांना जे शिकवतो, जे पण इनपुट देतो ना, ते त्यांच्या हार्ड डिस्कमध्ये कायमचं बसतं. तर खरंच गीता, खूप खूप म्हणजे तुझ्या नकळतच तू किती मोठी गोष्ट करून गेलीस, तुला नाही मला कळलं नाही. खूप खरंच खूप म्हणजे आनंदाचा हेच खूप सांगावंसं वाटतं प्रत्येकाला. कारण त्या मुलांमधनं कसा काय देवापर्यंत ओंकार पोहोचले. पोचला नशीब. आणि तो ओंकार त्या गाभाऱ्यातनं आला. घरात पण नाही, त्या देवाच्या गाभाऱ्यातनं आला. त्यावेळी देवाची कृपाच म्हणायची हो आपल्या ना. सगळ्यांवरती. बरं, ते मग कधी मुलांना पाळणाघरात असताना ताप आला वगैरे असं कधी काही हो, घडलं का? तसं सांगायला गेलं ते एक माझ्याकडे ना मुलगी होती. ती आता 9 वर्षाची झाली होती. आणि का माहिती नाही अचानक तिच्या पोटात आणि पाय दुखायचे. त्यामुळे ती म्हणायची काकी माझे कंबर आणि पाय दुखते. म्हणजे आता करणार काय, कारण त्यांचे पालक ऑफिसला आणि ते चर्चगेटवरनं येणार. म्हटलं संध्याकाळ झाली, तिला ताप भरलेला. मग मी डॉक्टरकडे घेऊन गेली. तर डॉक्टर मला म्हणाले की मुलींच्या बाबतीत वयात येणार. म्हटलं अहो ती लहान आहे, 9 वर्षाची, 3रीला होती. मग म्हटलं एवढ्यात नाही, आजकालच्या मुली होतात 9 वर्ष 10 वर्षात होतात. मग मी तिच्या आई आल्यानंतर मी आईला सांगितलं आणि 8 का 15 दिवसांत ती मुलगी मोठी झाली. म्हणजे अशा दोघं तिने आहे. एकटीला पण एवढा ताप आलेला, तिच्या आई पण उशिरा होती, तिलाही डॉक्टरकडे घेऊन गेली. आणि एक मुलगा होता 103 ताप गेलेला होता. आणि मी एवढी घाबरत होती. त्या मुलाची बहीण पण होती, आई पण लांब म्हणजे चर्चगेटवरनं येणार होती, निघालेली पण ट्रॅफिकमध्ये अडकली. आणि त्या मुलाला काय बर्फाच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या, ताप उतरत होती. पण ती आई येऊन माझ्या पुढ्यात रडली. म्हणे काकी आज मला यायला उशीर झाला, ट्रॅफिकमध्ये मी अडकली होती. पण तिने खूप खूप मला अक्षरशः ती रडून मला सांगते माझ्या मुलाला तुम्ही वाचवलं. 103 ताप होता त्यांचा. मी खरं आहे, काय माहितीये की दहिसर कुठे, आणि बरेचसे पॅरेंट्स असतात ना, पालक, ते कोर्टला किंवा चर्चगेटला कामाला जातात. तिथून इथे यायचं म्हटलं तरी 1.5-2 तास लागतात. बरोबर. पण त्यावेळी तू खरंच म्हणजे आईसारखी त्या मुलांची काळजी घेतली, त्यांना वेळच्या वेळी मेडिकल जे काही हेल्प होती ती दिलीच. बरोबर. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. पण मग ह्या सगळ्या म्हणजे आता याच्या म्हणजे 1 BHKचंच तुझं घर होतं तेव्हा, ग्राउंड फ्लोअरला मला आठवत आहे. मग ह्या घरामध्ये म्हणजे एवढी सगळी मुलं होती, हो की नाही? मग एकटीने तर तुला हे शक्यच नव्हतं. मग नाही. कुटुंबाची कशी काय मदत झाली तुम्हाला? मला याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची मदत झाली. कारण त्यावेळी मिस्टर ऑफिसलाच असायचे. एक्सक्यूज मी जरा काकांची ओळख करून देते. यांचे मिस्टर म्हणजे सुरेश राणे. हे एका मोठ्या कंपनीमध्ये इंजिनियर पदावरून आता सेवानिवृत्त झाले आहे. काका उत्कृष्ट गाणं गातात आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण जे शॉर्ट्स बनवतो ना आपल्या चॅनलवरती, त्याच्यामध्ये मी काकांचं एक गाणं जरूर टाकेल तुमच्यासाठी. तर बरं, काकांची कशी काय मदत झाली? मी सांगायचं गोष्ट म्हणजे एवढी माझी मुलं होती, त्याच्यात माझा मुलगा, शिक्षण, माझं भाचा, सगळ्यांचा करून पण कोणी मला असं नाही म्हटलं
की मामी तू हे का करते, आमचा अभ्यास होत नाही, घरात किती गोंधळ, इकडे बॅगा तिकडे बॅगा, जागा नाही आमच्या बॅगा ठेवायला. पण माझ्या मिस्टर आणि माझ्या मुलांनी मला खूप पाठिंबा दिला. ह्या बाबतीतनं मी खूप माझ्या मुलाचे आणि माझ्या मिस्टरांचे मी हे करते, म्हणजे आभार मानते की त्यांनी मला सपोर्ट दिला. कधी म्हणाले नाही की काय आहे, मी ऑफिसमधनं येतो पण मला नुसता गोंधळ दिसतो, आणि त्यांच्याकडे बघायला पण मला वेळ नसायचा, चहा करून देणं, कारण मुलांकडे मला लक्ष, कारण प्रत्येकाचे पालक यायचे होता. एखाद्या वेळ मुलगा वर चढला पडला काय झालं तर मुलं जोपर्यंत जाईपर्यंत मी ना अक्षरशः त्या मुलांकडे लक्ष द्यायचे. कारण मी माझ्या मिस्टरांना चहा पण नाही कधी दिली, मी खरं ते सांगते, स्वतःच घ्यायचे. आणि त्यांनी पण मला सांगितलं राहू दे मी घेतो, तू लहान मुलांकडे बघ. कारण ते गॅलरीत असे वरती चढायचे, बेंच बाकडं होतं, पडले विडले मुलं, म्हणून मी घाबरायचे. मुलं जाईपर्यंत मी ना मुलांकडे लक्ष द्यायचे. आणि त्याच्यात माझा सुशांत, आज तो इथे नाही आहे, बाहेरगावी आहे, पण त्यांनीही कधी मला असं म्हणालं नाही आई माझा अभ्यास होत नाही, तू काय चालवतेस, मला जराही नाही. पण त्या मुलाने SSCला एवढे छान मार्क मिळवले ना, बेडरूममध्ये दरवाजा बंद करून अभ्यास करायचा. आणि त्यांना माहिती होतं आईची मुलं गेली की तो अभ्यास करायचा, थोडाफार असेल प्रोजेक्ट बेडरूममध्ये करायचा. पण कधीच मला एका शब्दाने त्यांनी विचारलं नाही, भाचीनी नाही विचारलं, भाच्यानी पण नाही विचारलं, सगळ्यांनी मला मदत केली. आणि त्याच्यातच ते अभ्यास करून आज सगळी मुलं मोठ्या पदावर आहेत. त्यापैकी म्हणजे कुटुंबाच्या बाबतीत मी या कुटुंबाला ना जवळजवळ गेली 20 वर्ष तरी जवळून ओळखते आहे. मामीची 3 भाचंडं म्हणजे साहिल, सुमेधा आणि विदुला, ही तिन्ही भाची आहेत ना, लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत म्हणजे की ताईकडेच होते. तर हे सगळे ना आमच्या मुलांचे दादाच होते. साहिल दादा, नंतर सलील दादा होता, नंतर विदुला ताई होती. ओके. आणि काकांच्या विषयी सांगायचं झालं तर मी म्हटलं काका इंजिनियरच होते त्यावेळी, ते वर्किंग पण होते. आणि ते ना मुलांना सायन्स प्रोजेक्टच्या बाबतीत खूप मदत करायचे. आणि इतके प्रेमळ व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा ना, म्हणजे त्यांनी कधी त्यांना प्रोजेक्ट नाही करून दिले, पण त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना स्वतःहून ते प्रोजेक्ट कसे. आणि काकांचं अजून एक वैशिष्ट्य ना की ते गणपतीचं जे डेकोरेशन, त्यांच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती, तो उत्कृष्ट डेकोरेशन काका करतात. वेगवेगळी दरवर्षी म्हणजे कल्पना ते राबवत असतात. आणि ते डेकोरेशनच्या बाबतीत पण त्यांनी मुलांना मदतीला घ्यायचे. म्हणजे सौंदर्य दृष्टी कशी काय असायला हवी वगैरे, हे त्यांनी त्यांच्या वागणुकीतूनच मुलांना आपोआप शिकवलं. आणि सुशांतचा विषय म्हणायचं झालं तर सुशांत दादा तर सगळ्याच मुलांचा लाडका आहेच. म्हणजे सुशांत आता इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि तो USA मध्ये एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत खूप मोठ्या पदावरती आहे. हे सांगायला आनंद का होतो आणखी, की एवढ्या छोट्या घरामध्ये एवढी सगळी मुलं असताना त्याने खरंच कधीही तक्रार केली नाही किंवा कुठलं कारणही नाही सांगितलं की माझा आज अभ्यास न होण्याचं हे कारण आहे. खरंच छान आहे. म्हणजे खरंच कुटुंबच, एवढ्या चांगल्या कुटुंबात आमची मुलं वाढली, हा मला याचा खरंच आनंद आहे. बरं, मग आता ही जी सगळी तुमची मुलं आहेत, ही सध्या काय काय करत असतात? ही जी 150 मुलांची आज तुम्ही आई आता आहात. सगळी मुलं मोठी झाले, हं. काही इंजिनियर झाले, काही मेडिकलला गेले आणि उच्च पदावर आहेत सगळी मुलं. आणि झाली म्हणजे काहींची लग्न पण झालेत मुलींची, 2-3 मुलींची लग्न झालेत, लग्नात बोलवतात, फोन करतात. बरं, म्हणजे ही मुलं तुमच्या संपर्कात आहे? हो, अजूनही आहेत, अजूनही. म्हणजे गीताईने मला सांगितलं की ती मुलं फोन करतात, वाढदिवस गीताईचा साजरा करतात. परदेशातली मुलं पण फोन करून तासनतास गप्पा मारत असतात. बरं, 12 वर्षानंतर मुलं खरं तर पाळणाघरातनं बाहेर गेलेली असतात, पण 10वीचे पेढे द्यायला येतात, पदवीधर झाल्यावर येतात. तूच मला सांगितलं होतंस की लग्नाचा जोडीदाराला पण तुला बर्थडे साजरा करायला रात्री 10 वाजता येतात. आणि न कळ सांगतात, पण ग्रुप येतो सगळा एकमेकीला भेटून, अगं आपल्याला आज काकीकडे जायचंय, काकीचा बर्थडे, अशा करून 7-8 जणी रात्री 10 वाजता सुद्धा येतात. ओके. अजूनही येतात. आणि तुम्हाला सांगितलं की लग्न ठरल्यावर जोडीदाराला पण घेऊन हो. येतात. ते पण एक आहे. म्हणजे ही मुलं तर संपर्कात असतातच, बरोबर आहे ना. पण आता गीताई आणि गीताईचे मिस्टर, आम्ही त्यांना प्रेमाने आबू म्हणतो, हे दोघं असतात यांच्या घरी. आम्ही पण, आमची पण बहुतेक पालकांची मुलं मोठी झाली, बाहेरगावी गेली किंवा, पण आम्ही पालक सुद्धा गीताईच्या संपर्कात असतो, त्यांना फोन करतो. एकूणच हे सगळं मोठं कुटुंबच गीताईने जमवलेलं आहे, हो की नाही?
बरं मग गीताई, काय माहितीये, तुझी सगळी भाचे म्हणजे सलीम, सुमेधा, वितुला ही तुझ्या घरी होती, हो. ते तुला मामी म्हणायचे. हो त्यांच्यामुळे त्यांचे मित्रमंडळी तुला मामी म्हणायचे, हो ना. सोसायटीतली लोक तुला काकी म्हणायचे, मिस्टर राणे तुला गीता म्हणतात, सुशांत तुझा लाडका लेक तुला आई म्हणतो. मग या गीताची गीताई कशी काय झाली? कारण सगळेच तुला आता गीताई म्हणतात ना. हे सगळं तुझ्या मुलाचं श्रेय. ओके, तेजरीचं का माहिती नाही, त्याला तो जेव्हा बोलायला लागला का माहितीये, त्यांनी काकी म्हणून हा शब्द कधी यूज नाही केला. गीताई हा शब्द त्यांनी जो उचलला, तिथून जी मी गीताई झाली ती गीताईच झाली. कारण त्यांनीच माझं नाव गीताई ठेवलं. काकी हा शब्द त्या कधीच म्हणाला नाही मला, आणि त्याचं श्रेय मी तेजीला द्या. आणि हे नाव मला खूप आवडलं. गीताई म्हणजे आई हा शब्द पण येतो आणि गीताई पण शब्द येतो, म्हणजे दोन्ही शब्द यूज झाले, गीताई आणि आई ही येतो शेवटचं. त्यामुळे मला हे नाव खूप आवडतं. आणि मग नंतरची मुलं मला सगळी गीताईचं म्हणायला पाहिजे, जेणेकरून सगळी. आणि मला माहिती आहे की आता आपण असं म्हणतो ना की शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर मूल जन्माला यायच्या आधी शाळेत ऍडमिशन घ्यावी लागायची. पण आता तुम्ही बघाल तर गीताईचं वय 73 वर्ष आहे. गेली 30 वर्ष ती पाळणाघर चालवते. पण तिच्या पाळणाघरामध्ये ना म्हणजे बाळ पोटात असतानाच आम्ही नंबर लावायचो. एक सांगते किस्सा, मला हा तुझाच किस्सा आहे, आठवत असेल. आणि जुनीच्या आईचा पण आहे. म्हणजे आम्ही चान्स घेतलाय, पण गीताई तूच सांभाळायचं हे वाक्य मला तुझ्याकडनं ऐकायला म्हणजे हो आहे ना, मी आहे. कारण दोघींनी तू एक काही का मुलगी होऊ दे मुलगा होऊ दे, नाही माझा चान्स आहे मी तुझ्याकडेच ठेवणार, हे मला आता तू म्हणाली म्हणून आठवतं. म्हणजे माझ्याकडे मूल पोटात असतानाच पालकांनी माझ्याकडनं ऍडमिशन घ्यायची तयारी ठेवायची. कारण ना मी मगाशीच तुम्हाला म्हणाले की आई वडील दोघांनाही घराच्या बाहेर पडावं लागतं. मुला आपल्या म्हणजे चांगल्या जीवनशैलीसाठी मुलांना चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आई वडील दोघांनाही नोकरी करावी लागते. मग चांगलं पाळणाघर मिळणं पण फार गरजेचं असतं. कारण मग नाहीतर चांगलं पाळणाघर नाही मिळालं तर आईवडिलांची सगळी मेहनत वायाच नाही का जाणार. तर ह्या कार्यक्रमाची सांगता करताना मला तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना असं सांगावं असं वाटतं की जेव्हा स्त्री नोकरीसाठी म्हणून घराबाहेर पडते ना, तेव्हा तिच्या गृहिणी म्हणून ज्या जबाबदाऱ्या असताना त्या ती नाकारू शकत नाही. आई म्हणून तिच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या तर नाहीच नाही ती नाकारू शकत. आणि मग तिची धडपड सुरू होते की मी नोकरी करते म्हणून मी माझ्या संसारात कुठे कमी पडत नाही, माझ्या संसारात कुठे उणीव नाही हे जाणवून देण्यासाठी तिची खूप धडपड सुरू होते. आणि कुठेतरी ती सुपरवुमन होते सुद्धा. पण तरीसुद्धा ना मनात एक शल्य राहूनच जातं की मी माझ्या बाळाला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकली नाही. तर गीताई, आम्ही नाही आमच्या मुलांना पाहिजे तेवढा वेळ देऊ शकलो, हे शल्य कायमच राहणार. पण तू आमची जागा घेतलीस, तू आमची उणीव भरून काढलीस, तू आईची गीताई झालीस आणि तू आमच्या मुलांना जे काही संस्कार दिलेस त्याच्यासाठी तुझे कोटी कोटी प्रणाम. थँक्यू.